नमस्कार मित्रांनो, मी आदिती परमोजे आणि आपण पाहतात अभिमान मराठी। मित्रांनो, तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात ना? चला तर मग आज आपण एका संशोधकाची गोष्ट ऐकूया। गोष्टीचं नाव आहे एक प्रकाशमय स्वप्न। मित्रांनो, खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे। एका लहानशा गावामध्ये एक मुलगा राहत होता जो अतिशय हुशार, जिज्ञासू आणि खूप विचार करणारा होता। पण त्याला एक गोष्ट नेहमी खटकायची, अंधार। रोज संध्याकाळी सूर्य मावळला की घरात तेलाचे दिवे लावले जात, धुरकट प्रकाश, आणि थोड्याच वेळात तेल संपायचे आणि सगळीकडे अंधार पसरणार आणि त्या अंधारात अभ्यास करणेही शक्य नसायचे। एक दिवस तो मुलगा आईला विचारतो, आई, असा एखादा दिवा नाही का जो कायम चालेल, जो अंधाराला हरवेल? आई हसून म्हणाली, अरे बाळा, असं काहीतरी कोणीतरी शोधेल। पण त्या मुलाच्या मनात ते वाक्य रुतून बसलं, का नाही, मीच लावतो शोध। प्रयत्न सुरू होतात। तो मुलगा मोठा झाला, अभ्यासात गढून गेला। दिवसभर पुस्तके आणि रात्री प्रयोग हाच त्याचा दिनक्रम झाला। त्या मुलाचं स्वप्न एकच, असा दिवा तयार करायचा जो विजेवर चालेल आणि अंधार कायमचा दूर करेल। त्याने विविध धातू, वस्तू आणि तारा वापरून प्रयोग सुरू केले। कधी कापसाचा तुकडा, कधी कोळशाची धूर, तर कधी धातूच्या तारांची चाचणी। पण प्रत्येक वेळी काही ना काहीतरी कमी पडे। कधी तारा वितळून जात, कधी काहीच प्रकाश नसे, तर कधी प्रयोगच फसत होते। त्याच्या प्रयोगशाळेतून कधी धूर निघायचा, कधी काही फुटायचं। एक दिवस त्याच्या प्रयोगशाळेत आग सुद्धा लागली होती, पण तो मुलगा थांबला नाही। लोक म्हणायचे, अरे किती वेळा अपयश घेणार आहेस, सोडून दे। पण तो मुलगा म्हणायचा, मी 100 वेळा फसलो नाही, मी 100 अशा गोष्टी शोधल्या की त्या काम करत नाहीत। आता योग्य वेळ जवळच आली आहे। अखेरच्या प्रयोगाचा दिवस। कित्येक महिन्यानंतर एक दिवस त्याने कार्बनचा एक बारीकसा तुकडा घेतला आणि तो बंद काचेच्या गोल बल्बमध्ये ठेवला। त्यातील हवा शोषून घेतली आणि त्यावर वीज प्रवाहित केली आणि काय आश्चर्य, एक तेजस्वी छान प्रकाश पसरला। ना धूर ना आग, केवळ शुद्ध आणि सुंदर प्रकाश। आणि तो दिवा काही क्षण नव्हे तर तासनतास चालू राहिला। आणि हे घडलं फक्त त्या एका मुलामुळे, जो थांबला नाही, हार मानली नाही आणि संपूर्ण मानवजातीसाठी प्रकाश घेऊन आला। आणि त्याच मुलगाचं नाव होतं थॉमस अल्वा एडिसन। अपयश म्हणजे शेवट नसतो, तो फक्त आपल्या यशाच्या वाटेवरचा एक थांबा असतो। अंधार कितीही घनदाट असला तरी एक दिवा त्याला हरवू शकतो। धन्यवाद मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।